नमस्कार मंडळी. आपली नाती या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची कथा रक्षाबंधन विषयी असेल. असुरांचा राजा बळी हा फार दानशूर आणि पराक्रमी होता. त्याने पृथ्वीवर आपले साम्राज्य स्थापन केले होते आणि आता तो स्वर्गावर ताबा मिळवण्याच्या तयारीत होता. हे कळल्यावर इंद्र घाबरले आणि त्यांनी भगवान विष्णूच्या शरणागती पत्करली. इंद्राच्या विनंतीनुसार भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला आणि राजा बळीच्या दरबारात भिक्षा मागण्यासाठी पोहोचले. वामन म्हणजे एक बटू ब्राह्मण. त्यांनी राजा बलीकडे फक्त 3 पावले जमीन मागितली. राजा बलीने तात्काळ मान्यता दिली. भगवान विष्णूंनी पहिल्या पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला. आता तिसरे पाऊल टाकण्यासाठी जागा उरलीच नव्हती. राजा बलीला समजले की हे कोणी साधे ब्राह्मण नाही, तर साक्षात भगवान विष्णू आहेत. त्याने आपले डोके त्यांच्या पुढे झुकवले आणि त्यांना तिसरे पाऊल आपल्याच शिरावर ठेवायला सांगितले. भगवान विष्णूंनी तसंच केलं. त्यावेळी त्याने आपलं सगळं साम्राज्य गमावलं. तरीही त्याची भक्ती पाहून विष्णूंनी त्याला एक वर मागायला सांगितला. राजा बळीने प्रार्थना केली की आपण सदैव माझ्या समोर राहा. त्यामुळे भगवान विष्णू पाताळात त्याच्यासोबत राहू लागले. हे कळल्यावर लक्ष्मी माता चिंतेत पडल्या. नारद मुनींनी त्यांना उपाय सुचवला. तुम्ही एका सामान्य स्त्रीच्या वेशात राजा बलीकडे जा आणि त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधा. तो तुम्हाला बहीण मानेल आणि तुम्हाला काहीही मागायला लावेल. तेव्हा लक्ष्मी देवीने तसंच केलं. रक्षासूत्र बांधल्यावर राजा बलीने विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? लक्ष्मीने उत्तर दिलं, माझे पती विष्णू मला परत हवे आहेत. राजा बलीने आपले वचन पाळत त्यांना परत पाठवले. त्यावेळी भगवान विष्णूंनी सांगितले की दरवर्षी श्रावण महिन्यात मी तुझ्या पाताळ लोकात येईन आणि काही काळ राहीन. आणि आता पाहूया दुसरी कथा. ही दुसरी कथा महाभारत काळातील आहे. इंद्रप्रस्थ येथे एक यज्ञ झाला होता, ज्यामध्ये अनेक राजे आणि योद्धे जमले होते. या यज्ञात शिशुपाल नावाच्या राजाने श्रीकृष्णाचा अपमान केला. श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालचा वध केला. शिशुपालचा वध करून परतताना श्रीकृष्णाच्या बोटाला सुदर्शन चक्र लागून ती कापली गेली. त्यातून रक्त वाहू लागले आणि तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा एक तुकडा फाडून त्याने श्रीकृष्णाच्या बोटाला बांधले. आणि त्यावेळी श्रीकृष्णांनी द्रौपदीला वचन दिले, कधीही संकटात असशील तर मी तुझं रक्षण करीन. याच वचनाची आठवण आपल्याला द्रौपदीच्या चिरहरणाच्या प्रसंगी होते, जेव्हा श्रीकृष्णाने तिचं वस्त्र वाढवत तिची अब्रू वाचवली. या दोन्ही कथांमुळे रक्षाबंधनाचा सण हा भावनिक बंध, प्रेम, निस्वार्थ सेवा आणि रक्षण याचं प्रतीक मानलं जातं. तर मित्रांनी मैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर नक्की कथेला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.